रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान शहरातील जो पाईपलाईन रोड आहे त्या ठिकाणी पुणेरीच्या या ठिकाणी एका व्यक्तीवरती धारदार शस्त्राने व हल्ला झालेला असून त्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे अशी माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी आमचे प्रभारी अधिकारी भांबळ साहेब, आम्ही स्वतः आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलगुर्मे सर या ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी एक खाली केस सापडलेली आणि आजूबाजूला विचारणा केली असता त्या ठिकाणी फायर झाला याबाबत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं। फॉरेन्सिक व्हॅनला बोलवून हे जी काही खाली खाली केस जी बुलेटची सापडलेली आहे जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेली व त्या घटनेच्या अनुषंगाने जो तपास करण्यात आलेला सुरुवातीला यातील जे काही चिरंजीव गाडवे नावाचे जी फिर्यादी आहे त्यांची जी फिर्याद आहे त्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डीबी पथकातील अधिक अंमलदार जे आहेत त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे तसेच जो सीडीआर आहे सीडीआर सीसीटीव्हीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला। सर्वप्रथम आपण ज्यावेळेस गुन्हा उघडकीस आला त्यावेळेस आपण 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर या जो पूर्ण घटना आहे या घटनेतील जो ज्यांनी फायरिंग केलेली आहे आणि जो यातला जो मेन आरोपी जो आहे ऋतिक हरिहर याला आज सकाळी ताब्यात घेऊन त्याच्याकडनं ते गुन्ह्यात वापरलेलं पिस्टल आणि एक राऊंड जप्त करण्यात आलेला आहे। या सर्वांचं असं विश्लेषण केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की यातील जो फिर्यादी आहे चिरंजीव गाडवे याने स्वतःहून हा कट रचला आणि हा कट रचून त्याने त्याच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जे विरोधक आहेत त्यांना त्रास व्हावा, त्यांना कुठेतरी पोलीस कारवाईला सामोरे जावं यासाठी त्याने कट रचून हा प्रकार बनाव केल्याचा निष्पन्न झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण आता जो आरोपी अटक आहे आता यापुढे जे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत यांच्यावरती सुद्धा या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून त्यांना आरोपी करण्यात येणार आहे व त्यांच्यावरती पण अटकेची कारवाई करण्यात येणार आहे।